रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर बघा, केला आपला राजमा काढायला चालू. तर मी मागं राजम्याचे व्हिडिओ काय टाकले होते, त्याच्यात मला बऱ्याच जणांनी कमेंट केली होते की राजम्याच्या भाजीची रेसिपी दाखवा. तर बघा, आता मी हे बी ह्याच्यातलं शेंगातलं काढून त्याची रेसिपी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करते. तर चला आता रेसिपी कशी करायची ती सांगते तुम्हाला. तर मी काय केलं, ते राजम्याचं बी जे होतं ना ते घरी आणलं आणि असं पातेल्यामध्ये चुलीवर शिजायला घातलं. बरं का, आमचा संपला होता गॅस. ते शिजूस तर असं टमॅटो कापून घेतलं बारीक, लसूण कुटून घेतला या उकळीत. तोपर्यंत ते बी शिजलं. ह्याचं पोलपाट वगैरे काढायचं नाही बरं का, असंच म्हणजे मऊ शिजवून घ्यायचं अशा पद्धतीनं. आणि परत ते असं तांब्यानं बारीक, आता मी तांब्यानंच करून घेतलं, तुम्ही कसं करायचं तसं करू शकता बारीक. मी तांब्यानंच बारीक केलं. आणि असं बारीक झालं का एवढ्या म्हणजे ह्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये जे साईडला त्याच्यात शिजलेलं लाल पाणी जे निघलेलं होतं का, ते त्याच्यातच ॲड करायचं, कारण त्याच्यामध्येच विटॅमिन असतं ना, म्हणून. तर बघा, आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यात जिरं टाकलं. जिरं टाकून परत ते कुटून घेतलेलं लसण टाकला. ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर, कढीपत्ता पण टाकू शकता, पण माझ्याकडं उपलब्ध नव्हता म्हणून मी साध्या पद्धतीनं दाखवते तुम्हाला. तर बघा, परत ते बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेतलं. टमॅटो जरा म्हणजे लालसर थोडंसं होऊ द्यायचं ना, तेलामध्ये भाजू द्यायचं. तेलामध्ये ते भाजलं का, जे आपण राजमा बारीक करून जे त्याचं मिश्रण तयार केलं होतं का बारीक, ते बघा असं प्रकारे टमाटर भाजलं का त्याच्यात ओतून घ्यायचं ते, आणि थोडंसं म्हणजे गरम होऊ द्यायचं. बघा, ते अशा प्रकारे दिसतं. आता आपल्याला किती पातळ बनवायचं आहे, किती आपल्या घरात माणसं खाणारी, त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता. आणि परत चवीनुसार मीठ टाकायचं. झाली आपली राजम्याची भाजी तयार. ही आपण भातासोबत पण खाऊ शकतो बरं का.